नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। भाजपाचा कार्यकर्ता सत्तेसाठी नव्हे देशाच्या विकासासाठी काम करतो, तीच भावना कायम ठेवून कार्यकर्त्यांना काम करा अशी भावना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर शहरात आयोजित महायुती मेळाव्यात व्यक्त केली। वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा अनेक योजनांतून महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील महिला, युवा आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। त्या ठिकाणी असणारी समिती करते आणि समितीने आपला रिपोर्ट दिला आणि समितीने जो अहवाल दिला त्यानुसार निवड केली। त्या सर्व पुरस्कार प्राप्त विजेत्यांचं मी अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं एक स्वतंत्र मोठे योगदान आहे आणि सरकारच्या वतीने सुद्धा आपण सन्मान निधी यासाठीच दुप्पट केला की ज्या माध्यमातून असे पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांना महाराष्ट्राचा नेहमी सलाम असावा, नमस्कार असावा, प्रणाम असावा। या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन। त्यांची खंत काय आहे हे मला कसं समजेल, कारण तो निर्णय त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा आहे, त्यामुळे त्यावर मी काही प्रतिक्रिया करणं हे मला वाटतं योग्य नाही। मला वाटतं की सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला मला माहित नाही, पण लाडक्या बहिणींसाठी आहे, लाडक्या शेतकऱ्यांसाठी आहे। जिथं जिथं लोकांना त्यांचा मोबदला द्यायचा आहे तो आपण देतोच आहे। मग समृद्धी महामार्गात मोबदला दिला, बाकी ठिकाणी दिला, त्यामुळे पैसे नाही असा प्रश्न कदापि असू शकत नाही। या संदर्भामध्ये त्याचं मूल्यांकन करताना वाद प्रतिवाद असू शकतो। हो, उमेदवारांचा सर्वे रिपोर्ट जेव्हा निगेटिव्ह जर आला तर भाजप तिकीट काढणार का उमेदवारांची? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी सर्वेच्या आधारावर तिकीट देत नाही। सर्वे हा करून एक आकलन केलं जातं, पण तिथं असणारे कार्यकर्त्यांचं मत काय आहे, तिथं असणारा काँग्रेसचा उमेदवार कोण आहे किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे, अशा अनंत गोष्टीचा विचार करून तिकीट दिली जाते। सर्वे करणारे जर तिकीट ठरवायला लागले तर मग आमचं कोणाचंच काम नाही, सर्वे करणाऱ्यांनाच आपण नेते करू। कॅमेरामॅन स्वप्नील सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।